आपण कितीही छान स्वयंपाक बनवला ना तरी तोंडी लावायला आपल्याला काहीतरी पाहिजेलच असतं. तर आज मी मस्त वरण भात आणि भाजी पण होती, पण तरी सोबतच मी आहे ना आता पापड चटणी पण केली आहे. तर म्हटलं चला रेसिपी शेअर करू. आता पापड मस्त भाजून घेतले, उडदाचे पापड आहे, मी मस्त बनवून ठेवले होते, घरगुतीच बनवते. आणि भाजून घेतले गॅसवरती मस्त. आता बारीक त्याचा चुरा करून घेतला, त्याच्यात थोडी लाल तिखट टाकली आणि तेल टाकून घ्यायचं आहे. जास्त तेल टाकायचं थोडंसं, म्हणजे छान लागते पापड चटणी. मस्त अशी पापड चटणी करून घेतली. आणि तुम्ही पण करता का कमेंटमध्ये नक्की सांगा तोंडी लावायला पापड चटणी. आणि तोंडाची चव तर डबलच वाढली पापड चटणी खाल्ल्यावरती. आणि थोडी ना चमचमीत बनवली का अजूनच टेस्टी होती. तर त्याच्यानंतर मग मी मस्त आज जेवणामध्ये वरण भात आणि शेंगदाण्याची चटणी पण बनवलेली होती, सोबतच काकडी पण होती. कसा वाटला मेन्यू व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर मग रिधी सिद्धीला जेवायला दिलं आणि लाडोला पण मग वरण काढून ठेवलेलं होतं उकडलेलं, त्याच्यात थोडं मीठ ॲड केलं आणि खाऊ घातलं. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.